हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील दत्त मंदिर येथे आयोजित शिवमहापुराण कथेचे परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। लाखो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील दत्त मंदिराचे मुख्य पुजारी बालयोगी वेंकटस्वामी महाराज यांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथेला देशातील विविध पीठातून साधू संत महंत या शिवपुराण कथा सोहळ्याप्रसंगी आले होते। आज परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने याची सांगता झाली। जगद्गुरु महामंडलेश्वर राजेंद्रदासजी महाराज आणि राधाकृष्णजी महाराज राजस्थान यांच्या हत्तीवरून मिरवणूक आकर्षक ठरली होती। याचबरोबर नागा साधू यांना पाहण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती। पिंपळगाव या ठिकाणी प्रति कुंभमेळा उतरल्याचं चित्र होतं। या प्रति कुंभमेळ्याला बागेश्वर धामचे सरकार धीरेंद्र शास्त्री यांची उपस्थिती लाभली होती। प्रवचनात त्यांनी तरुणाने व्यसनहीनता न होता बलदंड शरीर राखण्याचे आवाहन केले। राष्ट्र घडवण्यासाठी तरुणांनी समोर यावे असेही सांगितले। शिवपुराण कथा ऐकण्यासाठी नित्याने येणाऱ्या 1.5 लाख भाविकांसाठी दररोज 100 क्विंटल शुद्ध देशी तुपा, शिरा, बुंदी, चपाती, वरण भात, उपवासासाठी भगर, नायलॉन, केळी, संत्रा, अंगूर महाप्रसादाचं वाटप केलं जात होतं। बाळासाहेब खांजोडे, MCN न्यूज, हदगाव।